नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. याला सोया चाप असंही म्हणतात. सर्वात आधी आपल्याला सोयाबीन गरम पाण्यात भिजत घालायचे. 5 मिनिटानंतर गरम पाणी काढून घ्यायचं आहे आणि सोयाबीन थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला बनवायला सुरुवात करू. मसाला बनवण्यासाठी आपल्याला मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरं, अडीच चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 भुजलेले कांदे अशा पद्धतीने तारमध्ये घालून गॅसवर भुजून घेतले मी. तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवर सुद्धा भुजू शकता. थोड्याशा डाळ्या घेतल्या आहे आणि थोडंसं किसलेल्या खोबऱ्याचं कीस. अशा पद्धतीने एक छोटा लाल टमाटर टाकला आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकू. कोथिंबीर जास्त नाही टाकायची आहे, अगदी 2-3 काड्या टाकायच्या कोथिंबीरीच्या आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे. मसाला अगदी बारीक बनवायचा आहे. जितका बारीक बनवता येईल तितका बारीक करायचा मसाला. बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण सोयाबीन तळून घेऊ किंवा शॅलो फ्राय करून घेऊ. मी अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, आणि थोडंसं चवीनुसार मीठ. मीठ भाजीतही जाईल म्हणून मीठ टाकताना जरा अंदाज लावायचा आहे. छान एकत्र करून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण 2 चमचे बेसन पीठ, छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. मसाला, बेसन पीठ, तिखट, मीठ 2 मिनटं हलवल्यानंतर ते एकत्र होऊन जातं. अजिबात वरून पाणी टाकायचं नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे. आता आपण कढई तापवायला ठेवू. त्यात तेल टाकू गरम व्हायला. तीन 4 चमचे तेल टाकायचं आहे. आपल्याला सोयाबीन शॅलो फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही तळूनही घेऊ शकता. छान तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. मग हळूहळू थोडे थोडे करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल गरम झाल्यावरच टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि सगळे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा पद्धतीने 2 मिनिटात क्रिस्पी झालेत. अशा पद्धतीने क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे आपल्याला. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. अगदी सोप्या टिप्स असतात आणि चवीलाही भन्नाट लागणाऱ्या अशा रेसिपीज या चॅनलला टाकलेल्या असतात. आपण त्याच तेलामध्ये अजून तेल ॲड करणार आहोत. मी अजून वरून 3 चमचे तेल टाकलं आहे. तेल छान तापू द्यायचं आहे. तापल्यानंतर गॅस कमी करून मसाला त्याच्यात टाकायचा आहे जेणेकरून अंगावर उडणार नाही.
मसाला तेलात टाकताना थोडंसं लक्ष ठेवायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्याला. 2-5 मिनटापर्यंत तेलात मसाला होऊ द्यायचा आहे, त्याशिवाय पाणी टाकायचं नाही आहे. छान मसाल्याला तेल आलं की मगच पाणी टाकायचं आहे. तोपर्यंत छान तेलात परतू द्यायचं आहे, ग्रेव्ही बनवू द्यायची आपली. बघू शकता अशा पद्धतीने छान तेल येतं आहे आपल्या ग्रेव्हीला. दोन मिनटानंतर छान तेल आलं आहे. अजून थोडा वेळ होऊ देऊ. आता 3-4 मिनटं झालेत आपली ग्रेव्ही बनवून. बघू शकता किती छान तेल आलं आहे. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. परत त्या पाण्यात आपल्याला ग्रेव्ही होऊ द्यायची आहे. या स्टेजलाही थोडंसं अजून तेल येऊ द्यायचं आहे आपल्या ग्रेव्हीला. खूप भन्नाट चव लागते जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर. काळ्या मसाल्याची भाजी म्हणतात या ग्रेव्ही भाजीला. तुम्हाला जर का घट्टसर लागत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी टाकायचं आहे आणि तुमच्याकडे पातळ खाणारे असतील तर थोडं पाणी जास्त टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने 2 मिनटानंतर पाणी टाकल्यानंतर त्याच्यात आपण सोयाबीनच्या वड्या टाकल्या आहेत. वड्या टाकल्यानंतर आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यात. या स्टेजला गॅस फुल करायचा आहे आणि उकळी येऊ द्यायची छान. आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं त्याच्यात टाकायचं आहे अंदाजाने. तुम्ही जर का घट्ट भाजी तुम्हाला पाहिजे असेल तर घट्ट बनवा. बघू शकता अशा पद्धतीने परतून बघू शकता तुम्ही. 10 मिनटं आपण भाजी गॅसवर राहू देणार आहोत मीडियम आचेवर, म्हणून ते अजून शिजल्यानंतर घट्ट होईल आणि थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होईल. म्हणून पाणी टाकताना थोडं जास्त टाका, जेणेकरून आपल्याला भाजी जशी पाहिजे तशी बनते. बघू शकता अशा पद्धतीने. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. वरून हळद टाकायची नाही आहे. काळ्या मसाल्याच्या भाजीत वरून जास्त हळद टाकली की तेल चाललं जातं. मसाला बनवताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. किसलेल्या खोबऱ्याचं कीस, कोथिंबीर आणि हळद हे कमी प्रमाणात टाकायचं आहे ग्रेव्ही बनवताना, नाहीतर आपल्या ग्रेव्हीवरचं तेल कमी होऊन जातं. 10 मिनटं असंच आपल्याला मीडियम आचेवर शिजवून घ्यायची भाजी. 10 मिनटानंतर खूप छान अशी तेलही आलेलं असेल आणि खूप छान स्वादही लागेल. बघू शकता तुम्ही 5 मिनटानंतर छान तेल आलं आहे आपल्या भाजीला. अजून 5 मिनटं मीडियम आचेवर राहू द्यायचं आहे आणि छान अशी बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आहे. बघू शकता भाजी किती छान दिसते. खूप भन्नाट चव लागते जर तुम्ही अशी भाजी बनवली तर. तेलही खूप छान आलं आहे. जितकी भाजी तुम्ही जास्त वेळ शिजू द्याल तितकी तिची चव वाढते. गॅस बंद करायला घाई अजिबात नाही करायची आहे. बघू शकता तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी. परफेक्ट रेसिपी आहे. जर तुम्ही सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर अतिशय छान भाजी बनेल. यालाच आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोया चाप करी असं म्हणतो. तुम्ही हॉटेलमध्ये जाणं विसरशाल जर का तुम्ही अशा पद्धतीने घरी भाजी बनवली तर. घरीच खूप छान भाजी बनते. बघू शकता तिचा थिकनेस.
खूप छान आहे. आहा! वॉव!